आणि यानंतर बातमी पुण्यात नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडतेय। मात्र अजित पवारांनी या सभेकडे पाठ फिरवली आहे आणि याबद्दलची प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावत मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। त्यांच्या टीकेवर शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय, आपण पाहूया। मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत, देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत, ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आदरणीय दादांच्या खांद्यावर आली असावी, म्हणून ते फक्त काम करतायत। म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं। आता आम्हाला बोलायला रोहित पवारांनी लावू नये। अधिवेशन चालू असताना इतर वेळी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातले त्यांच्या आदर मुख्यमंत्री आमचे काम करत नाहीत, फडणवीस साहेब आमचे काम करत नाहीत, तर मग तुम्ही तुमची कामं घेऊन त्यांच्याकडे काय येता, काम न करणाऱ्या व्यक्तीकडे? त्यामुळं काम स्वतःचं असलं की यायचं, भेटायचं, विनंती करायची, आपलं काम करा म्हणायचं आणि बाहेर राजकीय वक्तव्य करायची। त्यांना सुद्धा आता कालच्या निकालामुळं रोहित पवारांना एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे। त्यांना आता निश्चितपणाने हे कळालेलं आहे की हा जो निकाल लागला असाच निकाल कदाचित अजितदादा गटाबाबतीत लागणार आहे। त्यामुळे आता आपली काय डाळ कुठं शिजणार नाही, आपल्याला असंच कायम विरोधात बसावं लागणार आहे, या नैराश्यपोटी रोहित पवारांचं ते वक्तव्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।